फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा. तर फ्रेश असतानाच तो फ्रीज करून टाकतात. -80 to -30 1 वर्षापर्यंत चालतो. युजली 250 ml असतो. तर PCB युजली 300-350 लिहिलं आहे, पण एवढं प्रॅक्टिकली नाही सापडत. 250 ते 300. FFP आपल्या सेटअपमध्ये तरी आय थिंक 200पर्यंत जातो. 125 लिहिला आहे आणि पण युजली 180पर्यंत बघितलं आहे मी. आणि RDP 50 ml असतं. क्रायो तर 10-20 ml असतं. तर 1 PRBC दिल्यावर 1ने वाढतो आपल्याला माहिती आहे. तर पिडियाट्रिकमध्ये ते 5 ml पर्यंत जातं. पिडियाट्रिकपर्यंत आपण युजली मॅक्सिमम 15, खूप झालं 20 ml पर kg पर्यंत ट्रान्सफ्यूज करतो. त्याच्यावर नाही करत. FFP 10 to 20 ml डोस आहे. तर 4 त्याच्याने 30% तरी वाढतं. 5% पर बॅगमध्ये आहे, तर 5 चोक 20 ते 30% वाढतं. 30% आवश्यक आहे टू गेन द सॅटिस्फॅक्टरी कोॲग्युलेशन. एक ब्लड व्हॉल्यूम ट्रान्सफ्यूज झालं की तुम्हाला लागतं FFP. कारण की युजली 20 to 30% FFPमध्ये तुमचं कोॲग्युलेशनचं काम होऊन जातं. म्हणून एक ब्लड व्हॉल्यूम पूर्ण उडाल्यावर तुम्हाला 4 पॉईंट द्यायचेच आहेत आणि त्याच्या सबसिक्वेंट डोसिंग तुम्हाला टेस्टिंग करून द्यायचं आहे. क्रायो 1 पॉईंट पर 10 kg द्यायचं आहे. तर युजली डोस आहे 10 युनिट्स द्यावं लागतात जवळपास. प्रत्येक बॅगने 5 to 10 mg पर डेसिलिटर वाढतं अंदाजे, परंतु फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करून प्रत्येक बॅगमध्ये अराऊंड 250 mg पर बॅग आहे. RDP आपण बघितलं 50 mlचं आहे, तर 1 ml पर kgच्या हिशोबाने 10ने वाढतं. तर पिडियाट्रिकमध्ये थोडं जास्त वाढतं ते, व्हॉल्यूम त्यांचा कमी असल्यामुळे. आणि 5 दिले तर 50,000ने वाढतं आणि पिडियाट्रिकमध्ये 5 to 10 ml होऊन जाईल ते, त्याच्यामुळे ते 50 ते 1 लाखने वाढेल असा हिशोबाने. तर या सर्वांचे तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड कॅल्क्युलेशन्स आहेत, तसेच करावे लागतील की ब्लड व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा किंवा प्लाझ्मा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा, एक्झिस्टिंग लेवल मायनस डिझायर्ड लेवल मायनस एक्झिस्टिंग लेवल अपॉन व्हॉल्यूम करून सर्व डोसेस कॅल्क्युलेट करायचे. दिस इज जस्ट अप्रॉक्सिमेशन. आणि रोटेम आणि टेगने तर मग त्या एक्झॅक्ट व्हॅल्यूज येतात आणि त्याच्यानुसार तो पूर्ण चार्ट आहे की तुम्ही किती ट्रान्सफ्यूज करायचं आहे. तर दिस इज जस्ट बेसिक इनिशियल जजमेंटसाठी आहे. तर 1 पॉईंट होल ब्लडपासनं 1 पॉईंट FFP मिळेल. सगळ्यात डेंजरस आहे, कारण की याच्यात अँटीबॉडीज असतात आणि इन्फेक्शनचे चान्स खूप जास्त आहे. तर फॅक्टर 5 हा लबाईल फॅक्टर आहे, आपल्याला माहिती आहे. L फॉर 5 तर लबाईल आहे. आणि 8 पण पळत जातो, पण तरी हे पडले तरी युजली 70 to 80% ऑफ नॉर्मल कंटेंट असतं त्यांच्यामध्ये, एवढं पण कमी नाही होत. 20 to 25% रिडक्शन होतं आणि C थोडं कमी होतं, पण त्याचं काही सिग्निफिकन्स सांगितलेलं नाही आहे. तर नॉट अन इश्यू. वॉटर बाथमध्ये गरम करायचं आणि जर रूम टेम्परेचरला आहे तरी FFP 24 तास टिकतं. दिस इज टू मच. आणि 1 to 6 डिग्रीला 5 days टिकतं, म्हणजे ब्लडच्या सोबत लेवलला ठेवलं, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं तर 5 दिवस जाईल, रूम टेम्परेचरवर 1 दिवस जाईल. आर्टिफिशियल हिटिंग करून नाही करायचं. 37 डिग्रीमध्ये ठेवा तुम्ही, दॅट्स इट. तर याच्यामध्ये अल्ब्युमिन फायब्रिनोजेन आहे, आपल्याला माहिती आहे. सर्व क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत. 5 आणि 8 थोडं कमी होऊन जातं, तरी रिच आहे त्या मानाने. CS अल्ब्युमिन हे पण आहे, C थोडं कमी होतो. अँटीथ्रॉम्बिन 3 पण आहे. नंतर इम्युनोग्लोबिलिन आहे, कॉम्प्लिमेंट आहे, इलेक्ट्रोलाइट्स आहेत. फक्त RBC, WBC आणि प्लेटलेट निघतं. दिस इज टोटल प्लाझ्मा. कशासाठी देतो? वॉरफॅरिन रिव्हर्सलसाठी देतो. हेपॅरिन रेझिस्टन्ससाठी पण देतात, कारण की याच्यामध्ये अँटीथ्रॉम्बिन 3 आहे, किंवा अँटीथ्रॉम्बिन 3 डेफिशियन्सीमुळे हेपॅरिन रेझिस्टन्स झालेला आहे. तर
आपल्याला माहिती आहे हिपॅरिन अँटीथ्रॉम्बिन 3 आणि थ्रॉम्बिन ह्या कॉम्प्लेक्सला सोबत आणतो, त्याच्यामुळे त्यांची रिॲक्शन वाढते. फॅक्टर डेफिशियन्सीज कुठल्या पण किंवा मल्टीफॅक्टर डेफिशियन्सीज आहेत किंवा काही डिसीज आहेत लिव्हर डिस्फंक्शन DIC हेल्थमध्ये. ट्रान्सफ्युजन कधी इंडिकेटेड आहे जर ब्लिडिंग होत आहे किंवा अँटिसिपेशन आहे किंवा PT APTT मोर दॅन 1.5 आलं तर तुम्हाला बेटर यू ट्रान्सफ्यूज इफ इट इज ब्लिडिंग ऑर एक्सपेक्टेड टू ब्लीड. INR मोर दॅन 2. ॲक्च्युली इथे INR 2च घ्यायला होता, 1.5 घेतलं आहे. ठीक आहे. INR 1.5ला इट्स ओके. 2पर्यंत बॉर्डर लाईन आहे. 2च्या वर तुम्हाला करायला पाहिजे इफ यू आर डुईंग समथिंग. नंतर युरेमिक सिंड्रोममध्ये डेस्मोप्रेसिन द्यायचं, पण डेस्मोप्रेसिन देऊन पण नाही झालं तर हे द्यावं लागेल. DICमध्ये प्लाझ्मा एक्सचेंज GBSमध्ये किंवा TTPमध्ये करणार, हेल्पमध्ये करणार. मासिव ब्लड ट्रान्सफ्युजन आपण बघितलं की 1 ब्लड व्हॉल्यूम गेला तर द्यावा लागेल. आणि स्टडीज जिथे अवेलेबल नाही आहे तुम्ही एम्पेरिकली द्यावं लागेल. अँटीबॉडीज टू RBCs असतात, फक्त RH नसतं त्याच्यात, कारण की RH त्या स्क्रीनमध्ये उडून जातो. आणि RH तसंही RH अँटीबॉडीज तो वाला रूल फॉलो नाही करत की विदाऊट सेन्सिटायझेशन प्रेझेंट नसतात, आणि असेल तरी त्या उडून जातात. त्याच्यामुळे फक्त ABO कम्पॅटिबिलिटी बघतात, RH कम्पॅटिबिलिटी नाही बघत. युनिव्हर्सल डोनर इज AB RH निगेटिव्ह तरी स्टील पॉझिटिव्ह, म्हणजे एक सेफ साईड म्हणून त्यांनी लिहून टाकलं. अदरवाईज AB इज ओके. ABचा FFPमध्ये तुम्हाला ABच्या अँटीबॉडीज नसणार, त्याच्यामुळे तो युनिव्हर्सल FFP डोनर आहे. तर 30% तरी तुम्हाला राईज हवा, तर 10 to 15 ml द्यायचं आहे, 4 युनिट्स. आणि रिपीट डोसेस आर गायडेड. रिव्हर्सलसाठी हायर डोस आहे, पण दॅट इज ऑल्सो टायट्रेटेड टू INR. मासिव ट्रान्सफ्युजनमध्ये लवकर द्या. आणि 1:1:1 खूप हाय रेशो आहे, तो म्हणतो 1.5:1 पण काम होऊन जाईल. म्हणजे 1.5 RBCला तुम्ही 1 FFP दिलं तर होईल. प्लेटलेट सगळ्यांसोबत गरजेचं नाही आहे, खूप मासिव असेल तर. नंतर कारण की याच्यामध्ये अल्ब्युमिन आहे, खूप जास्त ऑन्कॉटिक आहे, तर हा म्हणतो हेल्दीमध्ये 1 युनिट इन 1.5 hour आणि 1 युनिट इन 4 hour, अदरवाईज सिक पेशंटमध्ये. तसं म्हणा टिकतं ते, इट्स नॉट ॲन इश्यू. दिस इज स्लो. एफिकसी आपण बघितली 1 युनिटने अराउंड 5%, तर 4 युनिटने 20 to 30 समथिंग. तर कॉमन साईड इफेक्ट ट्राली आहे, टाको आहे. ट्राली इज बिकॉज ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट HLA अँड न्यूट्रोफिल. टाको इज अबाउट फ्लुइड ओव्हरलोड, म्हणून रेट ऑफ इन्फ्युजन कमी ठेवायचा आहे. फेब्राईल ॲलर्जिक रिॲक्शन्स, अनाफायलॅक्सिस. इन्फेक्शनचा रेट सगळ्यांचा सेम आहे, PRBC असो, FFP असो, क्रायो असो. फक्त संख्या जास्त असल्यामुळे FFP देतो आपण, क्रायो तर खूपच पॉईंट द्यावे लागतात, त्याच्यामुळे संख्येनुसार इन्सिडन्सेस वाढतात. रिस्क कारण की एकापासूनच बनले आहेत, त्याच्यामुळे रिस्क सगळ्यांची सेम आहे. असेल्युलर असल्यामुळे CMV आणि HTLVचं काही चान्स नाही आहे. आणि ल्युकोसाईट नसल्यामुळे CMV तर होणार नाही, न्यूक्लिएटेड सेल नाही आहे. आणि ल्युकोसाईट नसल्यामुळे ग्राफ्ट वर्सेस होस्ट पण नाही होणार. तर कॉन्ट्राइंडिकेशन फक्त व्हॉल्यूम रिप्लेसमेंटसाठी नका वापरू म्हणतात तो, कारण की क्रिस्टलॉइड किंवा वर्स्ट केस कोलॉइडमध्ये पण व्हॉल्यूम रिप्लेस होऊन जाईल, त्याच्याकरता मला एक्सपोज करायची गरज नाही पेशंटला. आणि अँटीकोॲग्युलेशनचं रिव्हर्सल आपण नाही कळाला तर हिपॅरिन किंवा अँटीकोॲग्युलंट दिले असेल तर ते काम नाही करणार कदाचित, या हिशोबाने दिलं आहे. पण इफ इट इज ब्लिडिंग इट नीड्स तर द्यावं लागेल. अल्ब्युमिन ऑगमेंट करायला देऊ नका म्हणतात ते, युजली वेस्टेज ऑफ रिसोर्सेस आहे तो FFP देणं, आणि रिस्क इन्फेक्शनची आणि कॉम्प्लिकेशनची रिस्क वाढते. तर क्रायो हा FFP थ्रॉ केल्यानंतर क्रायो मिळतो, तर हा फारच थोडा मिळतो, 10 to 20 ml ओनली. तर याच्यामध्ये तुमचं हेवीवाले जे पण आहेत, हेवीवाले लोक प्रेस्पिटेट होतात, त्याच्यामुळे फायब्रिनोजेन
8 सोबत वॉन विलेब्रँड आला आणि 13 आलं. तर हिमोफिलिया एमध्ये 8 नसतो, त्याच्यामुळे तिथे द्यावं लागेल. पण जर 8 कॉन्सन्ट्रेट असेल तर ते द्या. फायब्रिनोजन डेफिशियन्सीमध्ये द्यावं लागेल, वॉन विलेब्रँड डेफिशियन्सीमध्ये द्यावं लागेल. ॲक्वायर्ड हायपोफायब्रिनोजेनिमिया म्हणजे मासिव ब्लड लॉस DIC त्याच्यात द्यावं लागेल. हेपॅटिक डिसीजमध्ये सिंथेसिस नाही होते तर द्यावं लागू शकतं. युरेमिक ब्लिडिंगमध्ये प्लेटलेट डिस्फंक्शन असतं, तर तुम्हाला मग फॅक्टर 8 आणि वॉन विलेब्रँड हे याच्यासाठी द्यावं लागू शकतं सप्लिमेंट करायला. लास्ट ऑप्शन अदरवाईज FFP आहे तुमच्याकडे. प्लेटलेट तर आपण देऊ शकत नाही, कारण की प्लेटलेट युरेमिक डिस्फंक्शनमुळे काम नाही करत. तर ह्यांचा इश्यू होऊन जातो. 8 आणि वॉन विलेब्रँड फॅक्टर हे प्लेटलेट आणि एपिथेलियमपासनं सिक्रेट होतात, तर युरेमियामध्ये त्यांचा प्रॉब्लेम होतो. तर ते डेस्मोप्रेसिन फर्स्ट आहे, ते रिलीज करतात. ते नाही झालं तर क्रायो द्यावा लागेल. क्रायोचं 10 to 20 ml आहे पर बॅग, आणि पर क्रायो बॅग 250 mg असतं. तर युजली डोस 1 बॅग पर 10 kg, त्याच्याने फक्त 5 to 10 mg वाढतं. तर युज्युअल डोस आहे 10 युनिट्स. तर फायब्रिनोजेन लेवल तुम्हाला मोर दॅन 150 हवं आहे. PIHमध्ये जास्त हवं आहे 200. तर ॲक्च्युली इट इज बेस्ड ऑन व्हॉल्यूम ऑफ क्रायो, आणि मग त्याच्यानुसार तो पुन्हा कॅल्क्युलेट करून डिझायर्ड फायब्रिनोजेन मायनस जे काही आहे तसा फॉर्म्युला करून प्लाझ्मा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून तसं ते मोजावं लागेल. सो दीज आर ऑल अप्रॉक्सिमेशन्स. तरी 1 युनिट पर 10 kg 5 to 10ने वाढवणार, आणि 250 mg पर बॅग असतं. रिस्कचं सर्व ब्लड प्रॉडक्ट्सचं सिमिलर रिस्क आहे, फक्त इन्सिडन्स डिपेंडिंग ऑन किती ट्रान्सफ्यूज करतो त्याच्यानुसार वाढत जातं. क्रायो खूप द्यावं लागतं 10 मिनिट्स, त्याच्यामुळे रिस्क वाढून जाते. क्रायोमध्ये काय अँटीबॉडीज नाही आहेत, त्याच्यामुळे ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स नाही होत. प्लाझ्मा कमी आहे, त्याच्यामुळे ओव्हरलोड पण नाही होत. के डिपेंडंट फॅक्टर्स नाही आहे त्याच्यात. नंतर अल्ब्युमिन 5 किंवा 25% आहे. काही याला काही ग्रुप क्रॉस मॅचिंगची गरज नसते. याला 4 तास, हा पण हायपर ऑन्कॉटिक आहे, तर 4 तास लावायचे ट्रान्सफ्यूज करायला. मग अँटीथ्रॉम्बिन 3 कॉन्सन्ट्रेट. तर 3 कॉन्सन्ट्रेट जो आहे तो फिजिओलॉजिकल इनिबिटर आहे कोॲग्युलेशनचा. तर तो थ्रॉम्बिनला इनिबिट करतो. 2, 9, 10, 11, 12 या सगळ्यांना इनिबिट करतो तो. आपल्याला माहिती आहे हिपॅरिन अँटीथ्रॉम्बिन आणि यांचं कॉम्प्लेक्स जे आहे 2 आणि 10चं याला पोटेन्शिएट करतो. त्याच्यामुळे 2 आणि 10 तर आहे, पण बाकीचे पण त्याच्यासोबत आहेत. पूर्ण जो सेंट्रल कॉम्प्लेक्स आहे 2, 9, 10, 11, 12. तर हिपॅरिन रेझिस्टन्समध्ये देऊ शकतो, कारण की अँटीथ्रॉम्बिन वाढलं की हिपॅरिनला मदत होईल. हेरिडिटरी अँटीथ्रॉम्बिन 3 डेफिशियन्सीमध्ये देऊ शकतो, तिथे ऑलरेडी नाही आहे. 80 to 120% ऑफ बेसलाईन व्हॅल्यूजवर द्यायचं. मग पुन्हा तो फॉर्म्युला कॅल्क्युलेशन आलं तर त्याच्यात पुन्हा डिपेंडिंग सिरम व्हॅल्यूज काय, त्या कॉन्सन्ट्रेट आहे हा, तर हा क्रायो कॉन्सन्ट्रेट आहे, क्रायोफिलाइज्ड आहे. तर हा रिकन्स्टिट्यूट करावा लागतो, आणि मग त्याच्या कंपोजिशननुसार त्याचा डोस मोजावा लागणार आहे. तर डोसेज आणि हे एवढं काही स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे. फक्त सांगितलं की 80 to 120% बेसलाईनवर मेंटेन ठेवा. कोॲग्युलेशन टेस्टनी मॉनिटर करा. अँटीथ्रॉम्बिन 3 तुमचं हिपॅरिन दिलं आणि प्लेटलेट दिलं की त्याचा इफेक्ट वाढणार आहे. हिपॅरिन आपल्याला माहिती पोटेन्शिएट करतो, आणि प्लेटलेट्स पण असले पाहिजे. तर थ्रोम्बोएम्बोलिझम प्रिव्हेंट करण्याकरता अँटीथ्रॉम्बिन 3 लागणार आहे. तर हे अँटीकोॲग्युलंट देतो रे आपण, तर मग हे सर्वजण एकत्र आले तर चांगलं काम करतील. हिपॅरिन असेल, प्लेटलेट असेल, सॉरी प्लेटलेट नाही, अँटीप्लेटलेट एजंट्स आणि हिपॅरिन. मग PCC कॉन्सन्ट्रेट आहे. PCC कॉन्सन्ट्रेटमध्ये व्हिटॅमिन K डिपेंडंट आहे. 2, 7, 9, 10 आणि आय थिंक 13 पण आहे, म्हणजे व्हिटॅमिन K डिपेंडंट. आणि C आणि S आहे, आपल्याला माहिती आहे अँटीकोॲग्युलंटमध्ये. तर 9 इज कॉज फॉर हिमोफिलिया B. तर 9 डेफिशियन्सी किंवा हिमोफिलिया Bमध्ये देऊ शकतो आपण PCC.